शुभ सकाळ बालमित्रांनो. मी सौ सुरेखा भामरे. बालमित्रांनो, आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला, नमन त्या महापुरुषाला, नमन अशा आपल्या बाबासाहेबांना, नमन अशा आपल्या बाबासाहेबांना. ज्ञानसूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. माझ्या देशाची शान, माझ्या देशाची शान, माझ्या देशाचा अभिमान, माझ्या देशाचा अभिमान, ते म्हणजे आमचे भारतीय संविधान, ते म्हणजे आमचे भारतीय संविधान. राज्यघटना म्हटले की आठवण होते ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची, ज्यांच्या तेजाने प्रकाशाने आकर्षित सदैव व्हावे वाटते. ते म्हणजे या राष्ट्राची आण बाण शान, म्हणजे जे सन्माने कधी गर्वित झाले नाहीत, अपमानाने कधीही क्रोधित झाले नाहीत, जरी क्रोधित झाले पण कोणालाही कधी कठोर बोलले नाही, असे राष्ट्रीय नेतृत्व. ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म सुभेदार रामजी सपकाळ या अतिशय गरीब घरात भारतातील मध्य प्रदेशातील इंदोर येथील महू गावात 14 एप्रिल 1891 रोजी झाला. तसे त्यांचे मूळ नाव आंबवडेकर हे होय. लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धी लाभलेले, पण त्या काळी शिक्षणासाठी त्यांना अनेक हाल अपेष्टा उपेक्षा संकटे सहन करावी लागली आणि त्या संकटांवर मात करून ते भीमराव रामजी आंबेडकर 1907 ला मॅट्रिक झाले. 1908 लाच डॉक्टर भीमरावांनी एल्फिन्स्टन कॉलेजला प्रवेश घेऊन आणखी एक इतिहास निर्माण केला. 1913 ला अमेरिकेत कोलंबिया विश्वविद्यालयात प्रवेश घेऊन 1916 ला PhD झाले. शिक्षणातील अनेक पदव्या प्राप्त करून शिक्षणाचा एक हिमालयच भारतात उभा केला, हे आपण जाणतोच. याच्या बळावर त्यांनी अमाप श्रीमंती वैभव प्राप्त केले असते, पण तसे न करता पैशाच्या व ऐशो आरामाच्या संपत्तीला लात मारत आपल्या ज्ञानाचा शिक्षणाचा फायदा जर मी माझ्या देशातील दलित पीडित आदिवासी दुर्बल अबला इत्यादी बांधवांना गुलामगिरीच्या बंद बेडीतून मुक्त करू शकलो नाही, तर या जीवनात काय अर्थ, ही खूणगाठ मनाशी धरून महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी मानून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद शिरावर घेऊन राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीची पुण्याई व कार्य हाती घेऊन या देशातील जातीय भेदभाव कसा नष्ट करता येईल हे मनाशी ठाणले. यातून त्यांनी ज्या कार्याचा प्रारंभ केला ते पाहता जगातील कोणत्याही पुरुष अथवा स्त्रिया आपल्या जीवनाचे ध्येय व मार्गक्रमण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श व गुरुस्थान देऊनच करतील व आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला बजावून सांगतील की हेच तुमचे दैवत व हीच तुमची प्रेरणा. देशापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला, माणसाला स्वाभिमान शिकवला, ज्यांनी आम्हाला संकटांशी सामना करायला शिकवले, असा या आकाशात एकमेव तारा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेबांनी जातीपातीचा भेदभाव या देशात जगात संपविण्याकरता बहिष्कृतांच्या हिताकरता सभा हा पर्याय शोधला. या संघटनेचा मुख्य उद्देश
मागासलेल्या वर्गात शिक्षणाचा आणि सामाजिक आर्थिक सुधारणा करण्याचाच होता. 1920ला मूकनायक या सामाजिक पत्राची स्थापना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेने सामाजिक आणि राजनीतिक क्षेत्रात खळबळ उडवून दिली. 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकप्रियता वाढत गेली. लंडन येथील गोलमेज संमेलनात सहभागी होण्याचे त्यांना आमंत्रण मिळाले. 1935ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लॉ कॉलेजचे प्रधानाचार्य म्हणून नियुक्ती केली गेली. या पदावर 2 वर्ष त्यांनी काम केले. यामुळे ते मुंबईत स्थायिक झाले. त्यांनी या ठिकाणी घर बांधले. या घरात त्यांच्या खाजगी पुस्तकालयात जवळजवळ 50,000पेक्षा जास्त पुस्तके होती. पुढे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये श्रममंत्री व रक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केले. त्याग, संघर्ष आणि समर्पणाच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदा मंत्री झाले. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान निर्मितीचा मुख्य उद्देश देशातील जातीपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त सामाजिक निर्मिती करून समाजात क्रांती आणणे व समानतेचा अधिकार देणे हाच होता. 29 ऑगस्ट 1947ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. आंबेडकरांनी समाजातील सर्व वर्गांमध्ये समांतर पुलाच्या निर्मितीवर भर दिला. त्यांच्या मते देशातील वेगवेगळ्या वर्गांमधील अंतर कमी केले गेले नाही तर देशाची एकता टिकवणे कठीण होईल. या व्यतिरिक्त त्यांनी धार्मिक, लिंग आणि जाती समानतेवर देखील विशेष भर दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण, सरकारी नोकरी, नागरी सेवांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील लोकांकरता आरक्षण सुरू करण्यात यशस्वी राहिले. भारतीय संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माच्या स्वतंत्रतेचा अधिकार दिला. अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट केले. महिलांना अधिकार मिळवून दिले. समाजातील वर्गांमधील अंतर संपवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, समानता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधानाला जवळजवळ 2 वर्षे, 11 महिने आणि 7 दिवसांच्या अथक परिश्रमाने 26 नोव्हेंबर 1949ला तयार करून तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करीत देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकता, अखंडता आणि व्यक्तींना स्वाभिमानी जीवन पद्धतीने गौरवित केले. सर्व भारतीयांना समान कर्तव्य लागू करून एका माळेत संविधानच आपल्याला ओवू शकते. संविधान नीट समजून घेतले तर संविधान आपली जीवन पद्धती आपणास एक विवेकी व जबाबदार भारतीय नागरिक बनवू शकते. जीवन जगण्याची हीच तर खरी रीत आहे. प्रत्येक क्षेत्रातील कालबाह्य गोष्टी मागे टाकून ज्यांना आधुनिक व कालसुसंगत जीवन पद्धती जगायची आहे त्या सर्व घटकांसाठी संविधान हेच मार्गदर्शक आहे. संविधान म्हणजे प्रत्येक नागरिकाला त्या राष्ट्राने दिलेली जगण्याची हमी. एवढा मौलिक दागिना कोहिनूर हिराच म्हणजे संविधान ग्रंथ डॉक्टर भीमरावांनी दिला. याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतीय नागरिकाला वाटावा असेच वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्वाचन आयोग, योजना आयोग, वित्त आयोग, महिला व पुरुषांकरता समान नागरी हक्क कायदा, हिंदू संहिता, राज्य पुनर्गठन, राज्याचे नीती निर्देश तत्व, मौलिक अधिकार, मानवाधिकार, नियंत्रक महालेखा परीक्षक, निर्वाचन आयुक्त आणि राजनैतिक संरचना मजबूत करणारी सशक्त सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व विदेशी धोरण देखील तयार केले. विलक्षण प्रतिभेचे धनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायपालिकेत, कार्यकारी व कार्यपालिकेत अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकांचा सहभाग संविधानाद्वारे सुनिश्चित केला.
आणि भविष्यात कोणत्याही प्रकारच्या निवडीत जसे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत राज यात सहभागाचा मार्ग प्रशस्त केला. सहकारी आणि सामूहिक शेतीसोबत उपलब्ध जमिनीचे राष्ट्रीयकरण करून जमिनीवर राज्याचे स्वामित्व स्थापित करणे व सार्वजनिक प्राथमिक व्यवसाय, बँकिंग, विमा या उपक्रमांना राज्याच्या नियंत्रणाखाली ठेवण्याकरता जोरदार समर्थन दिले. शिवाय शेतकऱ्यांच्या लहान पिकांवर अवलंबून बेरोजगारांना रोजगारीच्या जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हाव्यात म्हणून औद्योगिकरणाकरता सुद्धा त्यांनी बरेच कार्य केले. 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका बौद्ध संमेलनासाठी श्रीलंकेला गेले. तेथे ते बौद्ध धर्मातील विचारांनी एवढे प्रभावित झाले की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला व त्यांनी स्वतःला बौद्ध धर्मात रूपांतरित केले. यानंतर भारतात परतल्यावर त्यांनी बौद्ध धर्माविषयी बरीच माहिती मिळवून पुस्तके लिहिली. 1955ला भारतीय बौद्ध सभेची स्थापना करून 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका सभेचे आयोजन करून आपल्या जवळपास 5 लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. नंतर काठमांडू येथे आयोजित 4थ्या वर्ल्ड बुद्धिस्ट कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन 2 डिसेंबर 1956ला त्यांनी आपल्या शेवटच्या पांडुलिपी द बुद्धा आणि कार्ल मार्क्स या पुस्तकास पूर्ण केले. त्यांनी जवळपास 22 ग्रंथ आणि पुस्तिका लिहिल्या. 10 अपूर्ण राहिलेले ग्रंथ, 10 निवेदने, साक्षी पुरावे, 10 शोध निबंध, लेख आणि परीक्षणे हा एवढा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत व मराठीत आणि बाकीचे इतर भाषेतील आहे. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण व लेखन साहित्याचे आत्तापर्यंत 22 खंड प्रकाशित केले आहेत. त्यांच्या संपूर्ण साहित्याला 42 खंड देखील अपुरे पडतील असे प्रकाशन समितीचे म्हणणे आहे. मल्याळम भाषेत बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे 40 खंड प्रकाशित झाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ त्यांच्या ह्यातीतच प्रकाशित झाले आहेत, तर काही त्यांच्या परिनिर्वाणानंतर प्रकाशित होऊ शकले. काही माहितीचे ग्रंथ असे आहेत: 1917ला कॉस्ट्स इन इंडिया, 1918ला स्मॉल होल्डिंग इन इंडिया, 1923ला द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, 1935ला वेटिंग फॉर अ व्हिसा, 1943ला रानडे, गांधी अँड जिन्ना, 1945 मिस्टर गांधी अँड दी इमॅन्सिपेशन असे अनेक नामांकित व वाचनीय ग्रंथांची नावे सांगता येतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1954 ते 55 या वर्षामध्ये आपल्या प्रकृतीमध्ये अस्वास्थ्यामुळे फार चिंतित होते. मधुमेह, अस्पष्ट झालेली दृष्टी यासारख्या अनेक आजारांमुळे त्यांची तब्येत खालावत गेली व अचानक 6 डिसेंबर 1956 साली आपल्या दिल्लीतील राहत्या घरी या भारत देशाच्या शीरपेचातील कोहिनूर हिरा निखळला. संपूर्ण राष्ट्राच्या दीन, गरीब, पीडित, आदिवासी, दुर्बल महिलांचा अशा अनेक संवर्गांच्या घटकांचा कैवारी सोडून गेला. सारा असमंत धर्तीवरच कोसळला. या राष्ट्रीय नेत्याला लाखोंच्या सलामीने मुंबईच्या समुद्रकिनारी अग्नी देऊन उभा भारत देश अश्रूंच्या धारेत त्या दिवशी ओलाचिंब भिजूनी रडत राहिला. आनंदाने ठेविलं मी या समाजास, हीच मनी आस ठेवून भीमरावांनी आपले डोळे मिटले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या 65 वर्षात देशाला सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक दीपमय प्रज्वलित असं कार्य करून राष्ट्राच्या निर्मितीत अमूल्य असं योगदान दिलं. त्यांना 14 एप्रिल
1990 रोजी मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. अशा ह्या महामानवास तुमचे व माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. थँक यू. हॅव अ नाईस डे.